नमस्कार, मी वैभवी ठाकरे. अनअकॅडमीच्या या ऑनलाईन प्लॅटफॉर्ममध्ये आपणा सगळ्यांचं स्वागत करते. मित्रहो, गेल्या काही दिवसांपासून आपण महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेतून उत्तीर्ण झालेल्या विविध अधिकाऱ्यांशी संवाद साधत आहोत, त्यांचा प्रवास जाणून घेत आहोत, जेणेकरून त्यांचा संघर्ष हा विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचावा, विद्यार्थ्यांना एक मार्गदर्शन मिळावं, त्याचबरोबर या क्षेत्रातल्या जमेच्या आणि कमतरतेच्या बाजू सुद्धा विद्यार्थ्यांना समजाव्यात. स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या मनात अनेक प्रकारचे प्रश्न असतात, की नेमकी अभ्यासाला सुरुवात कुठून करावी, अभ्यासाचं नियोजन कसं करावं, प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपरचं अनालिसिस नेमकं कसं करावं, सीसॅटची तयारी कशी करावी, या आणि अशा अनेक प्रश्नांची उत्तरं आपण या टॉपर स्टॉकच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न करत आहोत. आणि आजच्या आपल्या या टॉपर स्टॉकमध्ये आपल्यासोबत आहेत 2019च्या राज्यसेवा मुख्य परीक्षेतून ज्यांची डेप्युटी सीईओ म्हणजे उपमुख्य कार्यकारी अधिकारी या पदासाठी निवड झालेली आहे, असे अजिंक्य सूर्यवंशी सर. नमस्कार. नमस्कार. तुमचं खूप खूप अभिनंदन आणि आमच्या या प्लॅटफॉर्ममध्ये खूप स्वागत. थँक यू. सर, मुलाखतीला सुरुवात करण्याआधी तुमची ओळख आम्हाला करून द्या. तुम्ही मूळचे कुठले, तुमचं संपूर्ण शिक्षण कुठे झालं आणि तुमची कौटुंबिक पार्श्वभूमी. माझं मूळ गाव हे कवडाणे, तालुका कर्जत, जिल्हा अहमदनगर. माझं प्राथमिक शिक्षण हे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शिराळ, जिल्हा बीड येथून पूर्ण झालं. त्यानंतर जे काही महाविद्यालय माध्यमिक शिक्षण आहे ते विश्वनाथ भाऊ आजबे विद्यालय शिराळ येथून 10वी पर्यंत शिक्षण पूर्ण केलं. त्यानंतर 11वी-12वीचं शिक्षण मी रयत शिक्षण संस्थेच्या महात्मा गांधी विद्यालय कर्जत, जिल्हा अहमदनगर येथून पूर्ण केलं. आणि त्यानंतर जे काही पदवीचं शिक्षण आहे ते मी पुण्यातील फर्ग्युसन महाविद्यालयातनं 2017 साली पूर्ण केलं. मी BA ही पदवी घेतली आहे. आणि माझी कौटुंबिक पार्श्वभूमी म्हणाल तर माझे वडील हे निवृत्त शिक्षक आहेत. मला एक मोठी बहीण आहे जी विवाहित आहे. सर, हा स्पर्धा परीक्षांचा प्रवास कधी सुरू झाला? स्पर्धा परीक्षांकडे कधी वळालात तुम्ही? ऍक्च्युली मला 12वीत असतानाच या स्पर्धा परीक्षांविषयीची माहिती मिळाली होती. तर पुढे जाऊन MPSC किंवा UPSC असं स्पर्धा परीक्षांमध्ये करिअर करता येईल का, असं त्यावेळेसच विचार मनामध्ये आला होता. आणि काही जवळचे जे काही व्यक्ती होते ते MPSCतनं अधिकारी पदावरती निवडले गेले होते. त्यांच्यामार्फत मला या क्षेत्राविषयी भरपूर माहिती मिळाली. तसेच या क्षेत्राविषयी एक विश्वासार्हता वाटली, की जर आपल्या जवळचे व्यक्ती जर सिलेक्ट होत असतील तर आपणही नक्की यामध्ये करिअर करू शकतो. आणि त्यावेळेस असा एक विचार होता, की करिअरच्या दृष्टीने पण महत्त्वाचं क्षेत्र असावं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे जे काही स्पर्धा परीक्षेच्या क्षेत्रातनं ज्या संधी मिळतात लोकांसाठी काम करण्याच्या, तर तीही संधी मिळेल असं मला वाटलेलं. तर त्याच्यामुळे मी दोन्ही गोष्टी साध्य होत असल्यामुळे स्पर्धा परीक्षांकडे वळण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर मी पदवीचं शिक्षण पूर्ण केलं आणि माझा स्पर्धा परीक्षेचा प्रवास सुरू झाला. सर, या परीक्षांसाठी लागणारं मार्गदर्शन मग तुम्ही कसं मिळवलं? तुम्ही कुठे अभ्यास करत होता? मी स्पर्धा परीक्षेसाठी लागणारं मार्गदर्शनासाठी सुरुवातीला काही दिवस क्लास केला होता. तर क्लासमधनं काही मला मार्गदर्शन मिळालं. पण त्यापेक्षा महत्त्वाचं स्पर्धा परीक्षेसाठी लागणारं जे मार्गदर्शन आहे ते मी माझे जवळचे काही मित्र होते जे अगोदरपासून या क्षेत्राशी निगडीत होते, परीक्षा देत होते. त्यांच्याकडनं मी काही मार्गदर्शन मिळवलं. त्याचबरोबर मी सुरुवातीच्या काळामध्ये काही महिन्यांसाठी एक क्लास जॉइन केला होता. तिथनं मला काही मार्गदर्शन मिळालं. त्याचबरोबर जे काही बुक लिस्ट वगैरे असते तर ती मी जे टॉपर्स जे या अगोदर सिलेक्ट झालेली मुलं आहेत, तर त्यांच्याकडनं ती बुक लिस्ट मिळवलेली होती. ती मी पूर्णपणे फॉलो केली. आणि मला म्हणजे या प्रवासामध्ये जे सीनियर मित्र लाभले, त्यांनी खूप मदत केली आहे. सर, माझा पुढचा प्रश्न हा तुम्हाला थोडा सीसॅट संदर्भात आहे. बऱ्याच वेळा असं म्हटलं जातं, की म्हणजे कला शाखेच्या विद्यार्थ्यांना सीसॅट थोडंसं अवघड जातं. बऱ्याच साऱ्या अडचणी त्यांना सीसॅटचं प्रिपरेशन करत असताना येतात. तर तुम्हालाही काही अशा अडचणी आल्या होत्या का? एकूणच सीसॅटची तयारी तुम्ही कशी केली? हो, बरोबर आहे. असं कला शाखेच्या विद्यार्थ्यांना नेहमीच वाटतं, की आपल्यासाठी सीसॅट हा विषय अवघड आहे. परंतु मला वाटतं, की याचं उत्तर आपलं व्यक्तिपरत्वे वेगळं येईल.
प्रत्येक व्यक्तीनुसार आपण याचं उत्तर देऊ शकतो. जसं की आपण सी-सॅटचं जर पूर्ण आपण 200 गुणांचं डिस्ट्रिब्युशन पाहिलं, तर त्यामध्ये कॉम्प्रिहेन्शन जो उतार्यांचा टॉपिक आहे, तो जवळपास 125 गुणांसाठी आहे. तर मला वाटतं की तो टॉपिक जवळपास मोर दॅन 60% मार्क्स कव्हर करतो सी-सॅटचे. आणि तो इंजिनिअरिंग असेल काय किंवा कला शाखेचा विद्यार्थी असेल काय, तर त्यांच्यासाठी तो सारखाच आहे असं मला वाटतं. फक्त महत्त्वाचा मुद्दा येतो तो मॅथ्स आणि रिझनिंगचा जो टॉपिक आहे त्यामध्ये. तर तिथे थोडं कला शाखेच्या विद्यार्थ्यांना थोडे एफर्ट्स घ्यावे लागतात. जेणेकरून परंतु मला असं वेगळं काही वाटत नाही, की खरंच खूप अवघड आहे वगैरे सी जर व्यवस्थित सराव केला आणि जर सी विषयी मनात भीती न बाळगता अ, अ, अभ्यास व्यवस्थित केला तर त्या सी वरती कमांड मिळवू शकतो. ओके. सर तुमचं सी-सॅटचं एकूणच नियोजन कसं होतं? तुम्ही किती वेळ सी-सॅटसाठी देत होतात आणि स्ट्रॅटेजी एकूण तुमची कशी होती सी-सॅटसाठी? मी सी-सॅटची तयारी करत असताना प्रामुख्याने प्रिव्हियस इयर्स क्वेशन पेपर व्यवस्थित केले होते. अ, म्हणजे सी-सॅटमध्ये कशा प्रकारचे प्रश्न विचारले जातात उत्तरांवरती, याचा तो खूप महत्त्वाचा सोर्स आहे. आणि आयोग एखाद्या प्रश्नाचं उत्तर नेमकं कसं देतंय, तर आयोगाने तो उतारा कसा इंटरप्रेट केलाय आणि तेच ऑप्शन उत्तर का दिलंय, हे समजून घेण्याचा मी प्रयत्न करायचो. त्याचा खूप फायदा झाला मला. अ, तसेच मॅथ्स आणि रिझनिंगचा जो टॉपिक आहे, तर त्यामध्ये मी क्वेशन पेपर घेतल्यानंतर जे काही प्रश्न आहेत मॅथ्स रिझनिंगचे, तर त्या प्रश्नांच्या समोर तो प्रश्न कोणत्या टॉपिकवरती आलाय ते मी लिहायचो. तर फॉर एक्झाम्पल म्हणजे प्रोबॅबिलिटी या टॉपिकवरती प्रश्न असेल, तर मी तिथे समोर प्रोबॅबिलिटी असं लिहायचो. असं मी टॉपिकची एक लिस्ट बनवली होती, ज्यामध्ये 15 ते 20 टॉपिक होते. नंतर ते टॉपिक मी वेगवेगळ्या पुस्तकांमधनं कव्हर केले, की आणि YouTubeचाही त्यासाठी खूप फायदा झाला. सी-सॅटचे मॅथ्स रिझनिंगचे टॉपिक करण्यासाठी आणि त्यासाठी मी सेपरेट नोटबुक बनवली होती. आणि याचा खूप फायदा झाला, की त्याच टॉपिकवरती परत पुढच्या वर्षी सी-सॅटला प्रश्न विचारले जायचे. तर त्यामुळे ते खूप व्यवस्थित झालं. त्याचबरोबर उतार्यांसाठी मी डेली एक 30 मिनिटाचं टार्गेट ठेवायचो. 30 मिनिटांमध्ये मी एक 5 पॅसेज सोडवण्याचा प्रयत्न करायचो. जेणेकरून 6 मिनिटामध्ये 1 पॅसेज होईल. म्हणजे नॉर्मली 7 ते 8 मिनिटामध्ये पॅसेज सोडवून होणं म्हणजे एक्स्पेक्टेड असतं. पण अ, मी ते 6 मिनिटाचं टार्गेट ठेवल्यामुळे थोडं ईझी जायचं पेपरमध्ये. सर माझा पुढचा प्रश्न हा पूर्व परीक्षेतील सायन्स या घटकाबद्दल आहे. जसं सी-सॅट बद्दल म्हटलं जातं, तसंच कुठेतरी सायन्स बद्दल सुद्धा म्हटलं जातं. कारण कला शाखेच्या विद्यार्थ्यांची फिजिक्स, केमिस्ट्री किंवा बायोलॉजी यासारख्या विषयांशी पुरेशी ओळख झाली नसते. 10वी नंतर त्यांचा सायन्सशी संपर्क तुटलेला असतो. तर नेमकं मग या सायन्स या घटकाची तयारी कशी करावी? कारण एक साधारणतः 15 ते 20 प्रश्न पूर्व परीक्षेत त्यावर विचारले जातात. अ, बरोबर. सायन्स हा खूप महत्त्वाचा टॉपिक आहे. पूर्व परीक्षेमध्ये जी-एसमध्ये जवळपास 100 प्रश्नांपैकी 20 प्रश्न सायन्सवरती विचारलेले असतात. पण मला वाटतं, की पूर्व परीक्षेतील जे सायन्स आहे, ते जनरल सायन्स म्हणून आयोगाने सिलेबसमध्ये नमूद केलंय आणि त्यामुळे असं वेगळं काही करण्याची आवश्यकता नाहीये. जनरल सायन्सचे जे टॉपिक्स आहेत, ते आपण 5वी ते 10वी स्टेट बोर्ड्सच्या पुस्तकांमधनं कव्हर करू शकतो. अ, तसेच त्यातल्या बेसिक कन्सेप्ट्स क्लिअर करण्यावरती आपण भर दिला पाहिजे, असं मला वाटतं. अ, बहुतांशी 70% ते 80% क्वेश्चन एकदम बेसिक असतात, जे हे या सोर्सेसमधनं आपण सोडवू शकतो. आणि खूप खूप वेगळं काही करण्याची आवश्यकता नाही, असं मला वाटतं सायन्ससाठी. स्टेट बोर्ड व्यवस्थित करावेत. सर माझा पुढचा प्रश्न हा थोडासा स्पेसिफिक आहे. आयोगाकडून पूर्व परीक्षा असेल किंवा मुख्य परीक्षा असेल, दोन्ही परीक्षांमध्ये एक स्कीम्सवर फोकस असतो. योजनांवर प्रश्न विचारले जातात. तर नेमकं परीक्षेच्या दृष्टिकोनातून अभ्यास करताना, योजना वाचत असताना विद्यार्थ्यांनी कोणत्या गोष्टी गोष्टींवर त्यामध्ये फोकस करायला हवा? अ, योजनांचा महत्त्वाचा रोल हा एच-आर-डी किंवा एच-आर असेल. जी-एस-3 मुख्य परीक्षेमध्ये येतो किंवा जी-एस-4 मध्येही येतात. तर योजना वाचत असताना मुख्यत्वे ती योजना कधी सुरू झाली, त्याचं साल, अ, त्यानंतर त्या योजनेचं मुख्य उद्दिष्ट काय आहे,
ते खूप महत्वाचं आहे. यापूर्वी जे आपण प्रश्न विचारलेले आहेत आयोगाने, तर त्यामध्ये प्रामुख्याने उद्दिष्टांवरतीच प्रश्न आहेत. त्याचबरोबर योजनांची वैशिष्ट्ये काय आहेत? अ, त्याबरोबर ती एखादी जर योजना असेल, तर ती कोणत्या व्यक्तीच्या नावाने सुरू झाली आहे? हे पण आयोगाने यापूर्वी विचारलंय. तर म्हणजे त्या योजनेच्या पूर्वी त्या व्यक्तीचं नाव लावलं जातं. फॉर एक्झाम्पल पंडित दीनदयाळ उपाध्याय राष्ट्रीय आजीविका मिशन अशी एक योजना आहे. तर त्या योजनेसाठी त्यांचं नाव देण्यात आलंय. तर तसेही प्रश्न विचारलेले आहेत यापूर्वी. आणि मागचे 2-3 वर्षांचे आपण प्रश्न पाहिले, तर त्यामध्ये जनधन योजनेविषयी एक प्रश्न आला होता. उज्ज्वला योजनेविषयी रिसेंट प्रिलिम्समध्ये प्रश्न विचारला होता. तर या दोन्ही ठिकाणी त्या योजनांची उद्दिष्टे विचारलेली होती. आणि पूर्व परीक्षेसाठी योजनांचा अभ्यास करत असताना प्रामुख्याने मागील 2 ते 3 वर्षातील योजना व्यवस्थित केल्या पाहिजेत. मुख्य परीक्षेसाठी ओव्हरऑल ज्या योजनांचा म्हणजे भारताच्या विकासात किंवा महाराष्ट्राच्या विकासात योगदान राहिलंय, अशा योजना करणं गरजेचं आहे. मग ती जुनी योजना असेल तरी पण ती इम्पोर्टंट आहे. सर याआधी सुद्धा तुम्ही मुख्य परीक्षेचा एक अटेम्प्ट दिला होता आणि तो पदवीनंतरचा तुमचा पहिलाच अटेम्प्ट होता. तर नेमकं हो. त्या मुख्य परीक्षेचा अभ्यास तुम्ही पूर्व परीक्षेच्या आधीच करून ठेवला होता, की पूर्व परीक्षा आणि मुख्य परीक्षेच्या दरम्यान तुम्ही त्या मुख्य परीक्षेची तयारी केली आणि एकूणच नियोजन कसं केलं होतं? मी पदवी झाल्यानंतर पूर्ण वेळ म्हणजे अभ्यासाला भरपूर वेळ मिळत होता मला. तर त्यामध्ये मी प्रामुख्याने मुख्य परीक्षेचे मराठी आणि इंग्रजी हे विषय मी कव्हर केले होते. कारण नेक्स्ट प्रिलिम्सला मला जवळपास 7 ते 8 महिने मिळणार होते आणि त्यामध्ये मी मराठी, इंग्रजी पूर्ण केलं. त्यानंतर प्रिलिम्ससाठी मी कंप्लीट 2 ते 3 महिने दिले होते. आणि जे राहिलेले मुख्य परीक्षेचे जे टॉपिक्स आहेत GS3चा एच-आर-डी असेल किंवा GS4 मधला विज्ञान व तंत्रज्ञान, तसेच GS1 मधला कृषी हा टॉपिक मी पूर्णपणे प्रिलिम्स नंतर केला होता. आणि मला म्हणजे असं सांगावसं वाटतं, की तो प्रिलिम्स नंतर करूनही मला GS3 या विषयाला सगळ्यात जास्त मार्क्स आले होते. ओके. म्हणजे माझं असं मत आहे, की प्रिलिम्स नंतरही 3.5 महिन्याचा वेळ मिळतो. तर तो सफिशियंट आहे. व्यवस्थित स्मार्ट वर्क करून जर तो युटिलाइज केला तर चांगले मार्क्स येऊ शकतात. सर याआधी सुद्धा आपण आता म्हणालोत, की याआधी पण तुम्ही मुख्य परीक्षा दिली आणि काही थोड्या मार्कांनी तुमचा त्यावेळी इंटरव्ह्यूचा कॉल घेतला होता आणि ह्यावेळी एक मुख्य परीक्षा इंटरव्ह्यू आणि तुमचं सिलेक्शन झालेलं आहे. तर त्या अटेम्प्टच्या तुलनेनं ह्या अटेम्प्टमध्ये तुम्ही अशा काय इम्प्रुव्हमेंट्स केल्या किंवा काही चुका टाळल्या, की ज्यामुळे हे यश आपल्याला ह्या अटेम्प्टमध्ये मिळालेलं आहे? मला प्रामुख्याने जाणवतं, की मी प्रिव्हियस इयर्स क्वेशन्स वरती भर देत नव्हतो. म्हणजे मुख्य परीक्षेचे जे प्रिव्हियस इयर्स क्वेशन पेपर आहेत 2012 पासून ते 2017 पर्यंतचे, तर मी ते व्यवस्थित केले नव्हते. मी फक्त वाचनावरती भर द्यायचो आणि पाठांतरावर भर द्यायचो. परंतु ॲक्चुअल एक्झाममध्ये ज्यावेळेस आपण क्वेशनशी डील करतो, त्यावेळेस आपल्याला तिथं लॉजिक डेव्हलप असणं खूप गरजेचं असतं. नुसतं पाठ असून चालत नाही. तर प्रश्नांचा सराव असणं खूप महत्वाचं आहे. जर तो प्रश्नांचा सराव असेल तर लॉजिकने काही प्रश्न सुटतात आणि तिथे काही मार्क्स गेन करू शकतो आपण. आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे अभ्यासामध्येही वाढ झाली होती 2019च्या अटेम्प्टच्या वेळेस किंवा काही छोट्या-छोट्या सिली मिस्टेक होत्या. त्या टाळता आल्या मला बऱ्यापैकी. त्यामुळे मार्क्स वाढले. सर तुमचा मुलाखतीचा हा पहिलाच अनुभव होता, तर एकूण अनुभव कसा होता आणि मुलाखतीची तयारी तुम्ही कशी केली? अं, मुलाखतीची तयारी मी पुण्यामध्ये केली. अ, अ, त्यात आम्ही जे काही मुलाखतीसाठी अपिअर झालेली मुलं होती माझ्यासारखी, तर आम्ही एक ग्रुप बनवला होता. त्यात पद्माकर गायकवाड सर होते. त्यांनी मला खूप हेल्प केली. त्याचबरोबर एक माझे मित्र आहेत पोपट ओमासे सर जे 2018च्या बॅचचे डेप्युटी कलेक्टर आहेत. तर त्यांनी माझा मॉक इंटरव्ह्यू घेतला होता. काही सूचना केल्या होत्या. त्याचबरोबर काही क्लासेसमध्ये मॉक इंटरव्ह्यूज दिले आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जे काही या अगोदर मुलाखती झाल्या होत्या 2017 किंवा 2018 बॅचच्या, तर त्याचे ट्रान्सक्रिप्ट मी व्यवस्थित वाचले होते. पॅनल मेंबर्स कसे प्रश्न विचारतात किंवा एका प्रश्नावरून दुसऱ्या प्रश्नावर कसे शिफ्ट होतात, तर या गोष्टी माझ्या लक्षात आल्या होत्या. आणि मुलाखतीचा अनुभव विचाराल तर माझी मुलाखत ही नाशिकला होती.
मला मेश्राम सरांचं पॅनल होतं. जवळपास 15 ते 20 मिनिट मुलाखत चालली आणि यामध्ये टोटल 3 मेंबर्स होते. तर त्यामध्ये माझं सगळ्यात महत्त्वाचा मला फरक जाणवला, की मॉक इंटरव्ह्यू आणि ॲक्चुअल इंटरव्ह्यूमध्ये मला थोडासा फरक जाणवला. कारण तिथे एक वेगळंच दडपण होतं आणि त्या व्यक्तींनी प्रश्न मला खूप चांगले विचारले. सोपे, एकदम सरळ प्रश्न होते. माझ्या बायोडाटाशी रिलेटेडच होते. परंतु थोडंसं दडपण असल्यामुळे थोडी गडबड पण होत होती. परंतु एक चांगला अनुभव होता मुलाखतीचा. सर आता आपण बघतोय एक सातत्यानं या क्षेत्रात प्लॅन बी वर बोललं जातंय, की एकूणच अनिश्चितता बघता तुमच्याकडे प्लॅन बी असणं फार गरजेचं आहे. तर तुमचा असा काही प्लॅन बी होता का? आणि विद्यार्थ्यांना प्लॅन बी संदर्भात तुम्ही काय मार्गदर्शन कराल? मी ज्यावेळेस एम-पी-एस-सी करण्याचा निर्णय घेतला होता, त्यावेळेस असा काही विचारच केला नव्हता, की प्लॅन बी वगैरे. त्यावेळेस एकतर वय कमी होतं आणि सरळ विचार केलेला, की आपल्याला एक पदवी घ्यायची आहे आणि एम-पी-एस-सी करून अधिकारी व्हायचंय. पण ॲक्चुअली ज्यावेळेस पदवी पूर्ण झाली, एक अटेम्प्ट दिला, मुख्य परीक्षेत अपयशी झालो, त्यावेळेस लक्षात आलं, की प्लॅन बी खूप महत्त्वाचा आहे. अ, परंतु काही पर्याय नव्हता. म्हणजे अभ्यास कंटिन्यू करणं, अजून काही काही वर्ष किंवा काही दिवस यामध्ये देणं आवश्यक होतं. मी मला स्वतःला पुरेसा वेळ दिला नव्हता असं मला वाटायचं आणि नंतर इम्प्रूव्हमेंट होत गेल्याने 2019 मध्ये सिलेक्शन झालं. परंतु मला इथं प्लॅन बी विषयी मुलांना नक्कीच बोलावसं वाटेल, की प्लॅन बी नक्की असावा. त्यासाठी मी म्हणजे विद्यार्थ्यांचे 2 गट करेल, की ज्यामध्ये 12वी करत असलेले किंवा 12वी पास आउट झालेले आणि पदवी करत असलेले सध्या. आणि दुसरा गट असेल तो प्रत्यक्षात एम-पी-एस-सीची तयारी सुरू केलेली आहे, पदवी होऊन. तर पहिल्या गटाला मी सांगेल, की तुम्ही जर आता पदवीचं शिक्षण घेत असाल, तर एम-पी-एस-सीचा लगेच विचार करण्याची आवश्यकता नाहीये, की पदवी पूर्ण 21व्या वर्षी पदवी पूर्ण होईल. त्यानंतरही तुम्हाला भरपूर वेळ मिळतो अभ्यासासाठी आणि पदवीचं जे काही ज्ञान आहे ते व्यवस्थित कलेक्ट केलं, तर आपल्याला एक सिक्युअर प्लॅन बी मिळू शकतो. त्याच्यामुळे एम-पी-एस-सीची तयारी करताना पुढे प्लॅन बी अवेलेबल असल्यामुळे जो स्ट्रेस येणं किंवा टेन्शन येणं या गोष्टी कमी होऊ शकतात आणि त्या नक्कीच आपल्या मार्क्स वाढवतात असं मला वाटतं. आता मी दुसऱ्या बाबतीत बोलेल, की प्रत्यक्षात एम-पी-एस-सीची तयारी सुरू करणाऱ्या विद्यार्थ्यांविषयी बोलतो. तर अ, त्यांना मला सांगायचं, की आता तुम्ही हा मार्ग निवडलाच आहे. तर एम-पी-एस-सीसाठी तुम्ही 2 ते 3 वर्ष 2 ते 3 अटेम्प्ट हे पूर्णपणे झोकून देऊन द्या आणि त्यानंतरही आपल्यामध्ये काही प्रगती वाटत नसेल किंवा पूर्वपरीक्षाच पास होत नाहीये अजून पण, तर असं काही वाटत असेल तर प्लॅन बीचा विचार करा. पण आता जर मार्ग निवडला आहे, तर एक ट्राय करून व्यवस्थित पूर्ण झोकून अभ्यास करणं गरजेचं आहे असं मला वाटतं. जर आता आपण कोविड सिच्युएशनचा जर विचार केला, तर बऱ्याच साऱ्या क्षेत्रांवर त्याचा परिणाम झालेला आहे. आणि स्पर्धा परीक्षांच्या आपल्या या क्षेत्रावर सुद्धा कोविडचा बऱ्यापैकी परिणाम झाला आहे. आपलं वेळापत्रक सातत्यानं परीक्षांना पुढे ढकललं गेलं. विद्यार्थ्यांसमोर एक थोडीशी अनिश्चिततेची परिस्थिती आहे. तर ह्या अशा सिच्युएशनमध्ये आपल्या अभ्यासावर फोकस करण्यासाठी तुम्ही विद्यार्थ्यांना काय सांगाल? हं, नक्कीच हे म्हणजे कोव्हिडमुळे जे लॉकडाऊनची सिच्युएशन आली किंवा परीक्षा वारंवार पुढे ढकलल्या गेल्या किंवा इतरही क्षेत्रांवरती याचा परिणाम झाला आहे. तर असं झालंय की एम-पी-एस-सी ही परीक्षा ज्ञानाबरोबरच तुमच्या मानसिकतेची आणि संयमाची परीक्षा बनली आहे. पूर्णपणे संयमी असणं, मानसिकदृष्ट्या पॉझिटिव्ह असणं, या गोष्टी खूप महत्त्वाच्या झाल्या आहेत. आता मला मुलांना एकच सांगायचंय की एक्झाम काही काळासाठी पोस्टपोन होत गेली, परंतु आता ते इश्यू सॉल्व्ह झालेले आहेत. इथून पुढे एक्झाम रेग्युलरली कंडक्ट होतील. जेव्हा कधी एक्झाम होईल त्यावेळेस आपण पूर्णपणे तयारीत असलं पाहिजे आणि जर तयारीत असेल तर आपले सिलेक्शनचे चान्सेस वाढतात. जर ऐन वेळेस म्हणजे डेट आल्यानंतर आपण जर तयारीला सुरुवात केली, तर म्हणजे तोपर्यंत आपण स्पर्धेतनं बाहेर पडतो. म्हणजे आता एक्झाम कधी होईल किंवा पुढची ॲड येईल की नाही, या गोष्टींचा विचार न करता आता म्हणजे आत्तापासूनच अभ्यास व्यवस्थित ठेवावा. जेव्हा कधी डेट येईल, एक्झाम होईल, त्यावेळेस आपण पूर्ण तयारीत असलं पाहिजे असं मला वाटतं. आणि ही एक लॉकडाऊनची सिच्युएशन किंवा एक्झाम पोस्टपोन झाली आहे. तर हे आपण एक संधी म्हणून स्वीकारावं. ज्यांनी यापूर्वी मुख्य परीक्षा दिल्यात आणि एखाद्या स्पेसिफिक टॉपिकमध्ये कमी मार्क्स आलेले असतील, तर त्या टॉपिकला आता आपल्याला काही दिवस देता येतील.
फॉर एक्झाम्पल समजा इंग्लिश ग्रामरमध्ये इंग्लिश विषयामध्ये कमी मार्क्स आले, तर आपण त्या इंग्लिश विषयासाठी आता 10 ते 15 दिवस आरामात देऊ शकतो. तर ते जर आपण इम्प्रूव्हमेंट केल्या, तर नक्की फायदा होऊ शकतो असं मला वाटतं. हे म्हणजे ह्या मिळालेल्या वेळेचा सदुपयोग विद्यार्थ्यांनी करणं गरजेचं आहे. हो. विद्यार्थी मित्र हो अजिंक्य सूर्यवंशी सरांनी आपल्याला एम-पी-एस-सी रिलेटेड विविध घटकांवर मार्गदर्शन केलेलं आहे. मग ते सी-सॅटची तयारी असेल किंवा पूर्व परीक्षेतला सायन्स हा घटक असेल. स्पेसिफिकली योजनांसंदर्भात परीक्षेच्या दृष्टिकोनातून तयारी कशी करावी. तसेच त्यांनी त्यांचा मुलाखतीचा अनुभव सुद्धा आपल्यासोबत शेअर केलेला आहे. मुलाखतीची तयारी कशी करावी याबद्दल पण विद्यार्थ्यांना सांगितलेलं आहे. तसंच प्लॅन बीच्या महत्त्वाबद्दल पण ते इथे आपल्या या प्लॅटफॉर्ममध्ये बोललेले आहेत. त्यांचा एकूणच प्रवास त्यांनी आपल्यासोबत उलगडला आणि त्याचा तुमच्या प्रिपरेशनमध्ये नक्कीच फायदा होईल अशी मी आशा करते. सर तुम्ही आमच्या या प्लॅटफॉर्ममध्ये सहभागी झालात. तुमचा अमूल्य वेळ तुम्ही आम्हाला दिलात त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार. थँक यू सो मच. अनअकॅडमीने मला हा प्लॅटफॉर्म उपलब्ध करून दिला. त्याबद्दल तुमचे खूप आभार. आणि जे विद्यार्थी हा व्हिडिओ ऐकतील त्यांच्यासाठी मला एक सांगायचं आहे, की तुम्ही पॉझिटिव्ह राहा. एक्झाम नक्कीच होतील आता आणि त्यांना खूप खूप शुभेच्छा. विश यू ऑल द बेस्ट फ्रॉम अन अकॅडमी. थँक यू.